पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे. उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्च स्थानी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या सभोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे. घोषणा करणाऱ्यांच्या या वाणीने उंबरठे हलले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे. तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. आजची उपासना सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आधी प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हातात देऊया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या पुढे नतमस्तक होतो. तूच पुढाकार घेतलास म्हणून आज आम्हाला तुला आबा आणि बापाशी हाक मारता येते, तुझ्याशी बोलता येतं, तुझी वाणी ऐकता येते. हा किती मोठा आशीर्वाद आहे. आम्ही प्रत्यक्ष परमेश्वराची, देवाशी बोलत आहोत. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, कारण येशूच्या रक्ताद्वारे तू आमचं पाप दूर केलंस, आम्हाला पापांची क्षमा दिलीस, तुझी लेकरं होण्याचा अधिकार दिलास. आणि बापा, त्याच नात्याने आज आम्ही सगळेजण तुझी आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आम्हाला ही आराधना करण्यामध्ये तूच सहाय्य कर. आमच्या मनात वेगवेगळे विचार येत राहतात, आमचं चित्त विचलित करण्याचे प्रयत्न करतात. आजूबाजूच्या घटना तुझ्या उपासनेमध्ये मन एकाग्र करण्यापासून आम्हाला दूर ठेवतात. प्रभू, आम्ही तुला विनंती करतो, तू ह्या सर्व गोष्टींचा ताबा घे. आज आम्ही मनापासून, आत्म्याने, खरेपणानं तुझी आराधना करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभू, या आराधनेमध्ये तुझी वाणी आम्हाला ऐकता येऊ दे, तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. आम्हाला तुझ्या आशीर्वादाने भर, म्हणजे आम्ही हा आशीर्वाद आमच्या संपर्कात येणाऱ्या आमच्या प्रियजनांनाही देऊ. सहाय्य कर प्रभू. ही सर्व उपासना तू चालव. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला प्रियजनो, प्रभूची उपकार स्तुती करूया. गीतांनी गेल्या आठवडी पेंटिकॉस्ट संडे होता, म्हणून आज मी जी गाणी निवडलेली आहेत ती पवित्र आत्म्याविषयी आहेत. पवित्र आत्म्याला आमच्या जीवनात आमंत्रण देणारे आहेत. चला आपण सगळे मिळून ही गीतं गाऊया आणि प्रभूची स्तुती करूया.
मायरा, महिमा, रेबेका आणि संदीप हे सर्व ठोंबरे कुटुंबीय या गीतांमध्ये यांनी आपलं पुढारीपण केलं, आपल्याला आशीर्वाद दिला. त्याबद्दल प्रभूची स्तुती असो आणि त्यांचे मनपूर्वक आभार. आता देवाचं वचन वाचूया. पुण्याहून सिस्टर मालविका आखाडे प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. प्रेज द लॉर्ड. सध्या आपण फिलेमोनाला पत्र यावर अभ्यास करीत आहोत आणि म्हणून आजच्या मननाकरिताचे वचन आहे ते 8 ते 16 ही वचने आपण वाचणार आहोत. याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे, तरी प्रीतिस्त विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पाऊल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदीवान, मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम याच्याविषयी तुला विनंती करतो. तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे. त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठविले आहे. सुवार्तेविषयी मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते. तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, यासाठी की तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा, तर खुशीने केलेला असावा. कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की त्याने युगाने युग तुझे व्हावे. त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठाई याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा. वाचलेल्या वचनांवर प्रभू परमेश्वर आशीर्वाद देव. त्याच्याच नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मालविकाताई, प्रभूचं वचन वाचण्यात आपला बहुमूल्य वेळ दिलात, आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता संवाद. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी संवाद साधतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? आज आपण मे महिन्याच्या शेवटल्या दिवसामध्ये आलो आहोत. 31 मे. एप्रिलचा महिना संपला आणि मेचा महिनासुद्धा संपला, याचं मला फार आश्चर्य वाटतं. मुलांच्या सुट्ट्या आता संपल्या असतील, शाळा आता सुरू होणार, परंतु हा मे महिना मला असं वाटतं आमच्या जीवनामधील सर्वात उष्ण असा महिना होता. या दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड उष्णतेचा आपण अनुभव घेतला. गुरुवारी आम्ही बायबल स्टडीसाठी कोतवाल आंटींच्या घरी एकत्र आलो होतो. त्यावेळेस कोतवाल आंटींनी सुद्धा हेच सांगितलं की यावर्षीचा उन्हाळा अतिशय भयंकर होता. एवढी उष्णता पुण्यामध्ये आम्हाला कधी पाहायला मिळाली नव्हती. मला असं वाटतं याविषयी मी मागच्या वेळेस बोललो आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु या भयंकर उष्णतेमध्ये प्रभूने आमचं संरक्षण केलं, आम्हाला निरोगी ठेवलं, आमची काळजी घेतली. त्याबद्दल आपण मनापासून प्रभूला धन्यवाद देऊया. आणि हे जे अद्भुत जीवन प्रभूने आम्हाला दिलं आहे, त्या जीवनाचा उपयोग आपण त्याच्या कार्यासाठी, त्याच्या गौरवासाठी करण्याचा आपण प्रयत्न करूया. मला आठवत नाही मागच्या रविवारी मी याविषयी बोललो किंवा नाही, परंतु गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर
कॉक्रोच जनता पार्टी या पार्टीनं खूप धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातला एक तरुण जो एका लहान खेड्यातून आला, पुण्यामध्ये त्यानं पत्रकारितेमध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेमध्ये बोस्टन या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि मग भारताचे मुख्य न्यायाधीश यांनी जे तरुण बेरोजगार आहेत त्यांच्याविषयी जी टीका केली की ते झुरळांप्रमाणे आहेत, ते आळशी आहेत, ते खूप आवाज करतात, अशा काही गोष्टी, अतिशय नकारात्मक गोष्टी भारताचे प्रमुख न्यायाधीश त्यांच्या मुखातून हे शब्द आले आणि हे अतिशय दुःखदायक आहे. खरं म्हणजे आमचे तरुण अतिशय निराश झालेले आहेत, कारण सर्व क्षेत्रांमध्ये जो काही भ्रष्टाचार बोकाळलेला आहे त्यामुळं तरुणांना खूप संकटांना सामना करावा लागतो आणि तरुण अतिशय निराश झालेले आहेत आणि त्यांच्या रागाचा उद्रेक कधीही होऊ शकतो. लेह लडाखचे सोनम वांगचुक त्यांचा एक व्हिडिओ मी पाहत होतो आणि त्यांनी या तरुणांचं कौतुक केलं आहे की समाजामध्ये आज जो काही एक प्रकारचा रोष आहे तो प्रगट झाला पाहिजे आणि इंटरनेटच्या माध्यमातून तरुण तो रोष प्रगट करत आहेत आणि म्हणून त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी सरकारची तयारी असली पाहिजे. आणि मग सोनम वांगचुक यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की लेह लडाखचे लेफ्टनंट जनरल त्यांना भेटायला ते गेले आणि त्यांनी फार त्यांचं चांगलं स्वागत केलं. चहा पाणी वगैरे झालं, गप्पा झाल्या. लेह लडाखमध्ये सोनम वांगचुक यांनी किती चांगलं काम केलेलं आहे त्याची त्यांनी प्रशंसा केली आणि बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या. परंतु एक त्यांनी सूचना केली की तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीला काही त्याचं उत्तेजन देऊ नका, त्याचं कौतुक करू नका. आणि अर्थातच सोनम वांगचुक यांनी त्याविषयी आपलं मत सांगितलं की तरुणांना आपलं मत प्रगट करण्यासाठी कोणते तरी मार्ग शोधावे लागतात आणि म्हणून तरुणांनी हा मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्यांचं आम्ही ऐकायला हवं. आणि मग सोनम वांगचुक असं म्हणतात की 1 तासानंतर याच लेफ्टनंट जनरल यांनी असं ट्विट केलं. सोनम वांगचुक यांना ताकीद दिलेली आहे की त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीविषयी बोलू नये, अशा प्रकारचा एक संदेश त्यांनी इंटरनेटवर जारी केला आणि तो व्हायरल झाला. आणि मग त्याला उत्तर देण्यासाठी सोनम वांगचुक यांनी हा व्हिडिओ तयार केला होता. भारत एक लोकशाही देश आहे, आम्हाला राज्यघटना आहे आणि घटनेनं आम्हाला काही अधिकार दिलेत, काही मूलभूत अधिकार दिलेत आणि हे जे मूलभूत अधिकार आहेत त्यापैकी एक म्हणजे स्वतःचं मत प्रगट करण्याचा अधिकार, एक्सप्रेशन ऑफ स्पीच, एक्सप्रेशन ऑफ थॉट. आणि सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याविषयी कोणी त्याच्यावर दबाव टाकू शकत नाही, बंधनं टाकू शकत नाही. आणि म्हणून सोनम वांगचुक यांनी आपली बाजू मांडली की मी लेफ्टनंट जनरल यांचा सन्मान करतो, परंतु त्यांनी अशा प्रकारे खोट्या गोष्टी माझ्याविषयी सांगू नयेत. तर पहा, अशा प्रकारचं एक राजकीय वातावरण आज आपल्याला देशामध्ये आढळतं. मी टी व्हीवर बातम्या पाहतो, वर्तमानपत्रामध्ये पाहतो आणि मला खूप दुःख होतं की काही लोक आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रातील एक स्त्री जिला रील्स स्टार असं म्हटलेलं आहे, ती स्वयंपाक करायची आणि त्या खाद्यपदार्थांच्या रील्स बनवून ती व्हायरल करत होती आणि तिला फार प्रचंड प्रतिसाद मिळत होता. लोकांना खूप आवडत होतं ज्या प्रकारचे पदार्थ ती बनवत होती आणि तिचा बिझनेस खूप वाढत होता. तिने नवीन 2 ब्रांचेस टाकले होते. परंतु अचानक एक दिवस तिनं घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचं कारण अद्याप माहीत नाही, परंतु त्याच्यावर खूप प्रेशर होता असं म्हणतात. जो काही व्यवसाय आहे त्याच्याविषयीचा एक दबाव होता, घरामध्ये कदाचित संघर्ष होता, मतभेद होते आणि या सर्वांचा परिणाम त्या स्त्रीवर झाला. तरुण स्त्री तिने आत्महत्या केली. आपल्याला हे माहीत असेल की नीटची परीक्षा पोस्टपोन झाल्यामुळं, पुढे ढकलल्यामुळं अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आजपर्यंत 17 विद्यार्थिनींनी आत्महत्या केली आहे. हे किती भयंकर आहे. आणि या गोष्टीला सरकार जबाबदार आहे, समाज जबाबदार आहे, कदाचित आईवडीलसुद्धा जबाबदार आहेत. कदाचित मी ह्यापूर्वीसुद्धा म्हटलं आहे की परीक्षा म्हणजे सर्व नाही जगामध्ये. जीवनामध्ये परीक्षेच्याही पलीकडे जीवन आहे. हे तरुणांनी
विद्यार्थ्यांनी ओळखून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आईवडिलांची सुद्धा जबाबदारी आहे की कशा प्रकारे आपण मुलांवर संस्कार करत आहोत. आमच्या बायबल स्टडीमध्ये आम्ही यावर चर्चा केली. आजकाल तरुणांमध्ये बंडखोरी वाढलेली आहे. तरुण आपल्या आईवडिलांविरुद्ध, वडीलधाऱ्यांविरुद्ध, समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करत आहेत आणि हे अतिशय धोकादायक आहे. आणि त्यासाठी घरामध्ये मुलांवर योग्य संस्कार करणं हे किती आवश्यक आहे, नाही का? मोठ्यांचा आदर करणं, जे अधिकारी आहेत त्यांच्या अधीन राहणं, या गोष्टी कुटुंबामध्ये शिकवणं आवश्यक आहे. आणि कोतवाल आंटींनी आम्हाला सर्वांना त्याची आठवण करून दिली की घरामध्ये आपण जे संस्कार करतो ते किती महत्त्वाचे आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळं अनेक लहान मुलांवर परिणाम होत आहे आणि आईवडिलांनी वेळीच ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. तर ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत की ज्या आम्हाला विचलित करू शकतात, आम्हाला दुःखी करू शकतात. परंतु मला असं वाटतं की आपल्याला या युगामध्ये आपण कसं वागायचं, आपल्या मुलांनी या सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्याचा कसा सामना करायचा, यासंबंधी त्यांना आपण योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन लहान वयातच आपल्या घरामध्ये, आपल्या मंडळीमध्ये करून देण्याची गरज आहे. मला माहीत नाही शाळेमध्ये याविषयी कितपत शिकवलं जातं, परंतु कुटुंबाची, मंडळीची ही जबाबदारी आहे. जी लहान मुलं आमच्या कुटुंबामध्ये आहेत, आमच्या मंडळीमध्ये आहेत, त्यांना भविष्यासाठी आपण तयार करत आहोत का? दिवसेंदिवस जगातील परिस्थिती अत्यंत कठीण होत राहिलेली, बिकट होत राहिलेली आणि या परिस्थितीचा कसा सामना करायचा, या परिस्थितीमध्ये कसं टिकून राहायचं, आपल्या तत्वांशी कसं प्रामाणिक राहायचं, या गोष्टी आज शिकवण्याची गरज आहे. प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांची एक मुलाखत मी पाहत होतो आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं, माझ्या आईवडिलांनी माझं नाव तुकाराम ठेवलं कारण त्यांची माझ्यापासून ही अपेक्षा असेल की मी तुकारामाप्रमाणे सत्याशी प्रामाणिक राहावं आणि व्यवस्थेमध्ये जो काही अन्याय आहे, भ्रष्टाचार आहे, त्याच्याविरुद्ध मी लढायला हवं. ही शिकवण माझ्या आईवडिलांनी मला दिली. आणि म्हणूनच 21 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांची 25 वेळ बदली झाली परंतु त्यांनी सत्य सोडलं नाही. ते न्यायाच्या मार्गावर चालत आहेत आणि कदाचित आमच्यासमोर फार मोठा आदर्श आहे अशा लोकांचा. आज ख्रिस्ती तरुण तरुणींसमोर, मंडळीमध्ये, आमच्या समाजामध्ये चांगले आदर्श आहेत का? ज्यांच्याकडं पाहून तरुणांना, तरुणींना, मुलांना, मुलींना असं वाटेल की नाही, मला ह्याच्यासारखं व्हायचं आहे, मला हिच्यासारखं व्हायचं आहे, या प्रकारचं माझं जीवन असायला हवं. अशा प्रकारचे आदर्श आमच्यासमोर आहेत का, हा प्रश्न आहे. कदाचित मागच्या रविवारी मी आपल्याला हे सांगितलं आहे की मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय मिशन्स कॉन्फरन्स भरणार आहे आणि त्याचं आमंत्रण मला मिळालं आहे आणि परमेश्वरानं हे मार्ग माझ्यासाठी उघडले आहेत, हा माझा विश्वास आहे. या परिषदेला हजर राहण्यासाठी मला साधारण 80,000 खर्च येणार आहे आणि प्रभूनं त्याच्या लोकांच्या द्वारे मला आत्तापर्यंत 25,000 रुपये पुरवलेले आहेत आणि बाकीचे जे पैसे उरले आहेत ते सुद्धा प्रभू मला पुरवणार आहे, हा मला विश्वास आहे. कृपा करून आपल्या प्रार्थनेमध्ये माझी आठवण ठेवा. ही जी कॉन्फरन्स होणार आहे 9 ते 12 जून मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी, त्या कॉन्फरन्ससाठी आपण विशेष प्रार्थना करा. जे सर्व प्रतिनिधी संपूर्ण जगामधून त्या ठिकाणी येणार आहेत, प्रभूनं त्यांच्या जीवनामध्ये मोठं कार्य करावं. फार उत्तम असे वक्ते त्या कॉन्फरन्समध्ये येणार आहेत आणि बोलणार आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि प्रभूनं या कॉन्फरन्सवर आशीर्वाद पाठवावा आणि या कॉन्फरन्सचा उपयोग त्याच्या गौरवासाठी करावा, यासाठी आपण जरूर प्रार्थना करा, ही माझी आपल्याला विनंती आहे. आपली काळजी घ्या. एकमेकांसाठी आपण प्रार्थना करूया. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधून हे एक सुंदर गीत गाऊया. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 45 गाऊया.
किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. माझी खात्री आपल्या सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे आणि हे गाणं गायला तुम्हाला नक्कीच आवडेल. आमच्याबरोबर आपणही गाणं गा आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. मागच्या आठवड्यामध्ये अनेक जणांनी आपलं दान पाठवलं आणि मला खूप आनंद वाटला की प्रभूच्या सेवेसाठी प्रभूचे लोक दान पाठवत आहेत. आज या गीतामध्ये माझी पत्नी सुरेखा आणि माझे धाकटे भाऊ पीटर हे सुद्धा साथ देत आहेत. अर्थात पीटर नेहमीच ऑर्गन वाजवतो, परंतु आज तो आपल्याबरोबर अकॉर्डियन वाजवणार आहे आणि माझी खात्री आहे की आपण सर्व या गीताचा आनंद घेऊया आणि आपलं दान परमेश्वराच्या गौरवासाठी परमेश्वराच्या सेवेसाठी आपण अर्पण करूया. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मन प्रेम रसाच्या मुले कळकळाटे. मन प्रेम रसाच्या मुले कळकळाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. सहवास पुरे तव हात स्वर्ग मगले तू. नच तुझा दाखवी चरण तुझे आशू. नच तुझा दाखवी चरण तुझे आशू. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. उत्पत्ती तुझी गोमती मोठी वसलेली. ती उभीच माझ्या पुढे असो केली. ती उभीच माझ्या पुढे असो केली. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा. प्रभु रूपा येशी धरून येशू नावा. प्रभु रूपा येशी धरून येशू नावा. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मन्मना एक वासना तुझा सहजाते. हे आयु एकले तुझे सते वावे. हे आयु एकले तुझे सते वावे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. आपण हे दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या चांगुलपणाचा विश्वासूपणाचा अनुभव आम्ही रोज आणि रोज घेतो. तू आमची गरज पूर्ण करतोस, आमची काळजी घेतोस, आम्हाला आरोग्य देतोस, आम्हाला संरक्षण देतोस. प्रभू, तुझ्या या सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. प्रभू, आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी
अत्यंत अल्प असं दान तुझ्या भांडारामध्ये आम्ही आणलं आहे. प्रभू, या दानाचं तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझं कार्य या जगामध्ये अधिक वाढण्यासाठी, अनेकांना तुझी ओळख होण्यासाठी, अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी प्रभू, या सर्व दानांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही तुझ्या वचनाचा अभ्यास करत असताना प्रभू, आम्ही हे कबूल करतो की आम्हाला तुझ्या वचनाचा उलगडा होत नाही, परंतु तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आमच्याशी बोल. या वचनांचा उलगडा तू आम्हाला कर आणि तुझं वचन समजल्यानंतर त्यावर आम्ही अधिक मनन करावं, विचार करावा. तुझ्या वचनाचं आज्ञापालन आम्ही सर्वांनी आपल्या जीवनामध्ये करावं. यासाठी प्रभू, आम्हा सर्वांना तुझी कृपा पुरव, तुझं सहाय्य कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे संदेशाची. फिलेमोनाच्या पत्राचा सध्या आपण अभ्यास करतोय ना. आज भाग 6. या अभ्यासामध्ये आपलं सहाय्य करतायत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. आपण प्रभूच्या वचनाकडे वळूया. मागच्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची झाली आहे ना. प्रभू जर आपल्याशी बोलत आहे, आपल्याला आशीर्वाद देत आहे, तर जरूर आम्हाला कळवा. आम्हाला आनंद वाटेल, उत्तेजन मिळेल. मागच्या रविवारी शर्ली, शेरिल, वैशाली आणि शलमोन या मोरे कुटुंबानं अतिशय सुंदर गीतं गायली आणि प्रभूची स्तुती आराधना करण्यामध्ये आमचं पुढारी पण केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून उपकार मानतो. स्नेहा निखिल पंडित, ज्या पुण्याच्या आहेत परंतु सिंगापूरला असतात, त्यांनी अतिशय सुंदर शास्त्र वाचन आपल्यासाठी केलं. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये आमचे जे बंधू आणि बहिणी आहेत, त्यांनीसुद्धा या भक्तीमध्ये भाग घ्यावा, यासाठी आम्ही त्यांना अत्यंत प्रेमपूर्वक आमंत्रण देतो. आपले परिचित, आपले कुटुंबीय जर परदेशामध्ये असतील तर त्यांनासुद्धा या भक्तीमध्ये भाग घेण्यासाठी आपण सांगू शकता. माझे बंधू पीटर हे लेह लडाखच्या प्रवासासाठी जाणार आहेत. त्यांची आपण जरूर प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. त्यांच्याबरोबरच निखिल पंडित, त्यांची पत्नी स्नेहा पंडित आणि त्यांचे आणखीन एक मित्र, असे 4 जण कारनी लेह लडाखला जाणार आहेत. जवळजवळ 20 दिवसांची त्यांची ही टूर आहे आणि आपण या सर्व प्रियजनांसाठी प्रार्थना करूया. प्रभूनं त्यांचं संरक्षण करावं, त्यांचा प्रवास हा सुखरूप आणि आनंददायी व्हावा आणि ज्या वेगवेगळ्या ठिकाणी ते भेटी देणार आहेत त्या भेटीमधून परमेश्वराने त्यांना आशीर्वादित करावं, आनंद द्यावा, ही आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. आपल्यासाठी जो शास्त्रभाग वाचण्यात आला तो फिलेमोनाला पत्र 8 ते 16 ही वचनं वाचण्यात आली. मागच्या रविवारी आपण 8 ते 11 या वचनांचा अभ्यास केला आणि आज 12व्या वचनापासून पुढे आपण अभ्यास करणार आहोत. पौल अनेसिमसविषयी बोलताना 12व्या वचनामध्ये असं म्हणतो, त्याला म्हणजे अनेसिमला, म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे. सुवार्तेमुळं मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते. तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, यासाठी की तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा, तर खुशीने केलेला असावा. फिलेमोनाच्या पत्रामध्ये पौल सुरुवातीला स्वतःविषयी बोलतो, फिलेमोनाविषयी बोलतो आणि मग 10व्या वचनापासून तो अनेसिमाची ओळख करून देतो. अनेसिमाविषयी तो बोलत आहे. त्याविषयी आपण मागच्या वेळेस अभ्यास केला. तुरुंगात असताना ज्याला मी आध्यात्मिक जन्म दिला ते माझं लेकरू अनेसिम. किती सुंदर ओळख अनेसिमची पौल करून देत आहे. ही इज माय स्पिरिच्युअल चाइल्ड. ते माझं आध्यात्मिक लेकरू आहे. पौल अतिशय कठीण दिवसांमध्ये होता, त्रासामध्ये होता.
दुःखामध्ये, छळामध्ये, संकटामध्ये होता, परंतु त्यानं आपली सेवा थांबवली नाही. तो त्या ठिकाणी सुद्धा सेवा करत राहिला आणि तुरुंगातल्या लोकांना साक्ष देत राहिला आणि त्याद्वारे अनेकांचं जीवन परिवर्तित झालं. पण पौलाच्या जीवनामधून आपण किती शिकू शकतो नाही का? पौल अतिशय दुःखात, त्रासात असताना सुद्धा कुरकुर करत नाही, दोष देत नाही, परंतु आपली सेवा मात्र चालू ठेवतो. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये थोडंफार जरी त्रास झाला, संकट आलं, तर आम्ही लगेच घाबरून जातो. आम्ही देवाला दोष देतो, आम्ही कुरकुर करतो, आम्ही तक्रारी करतो. पौलानं आपली सेवा सुरूच ठेवली आणि तुम्हाला आणि मला ते करायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सेवा थांबवायची नाही. पण मला आता बरेच जण हा सल्ला देतात की या वयामध्ये जास्त धावपळ करू नका. आणि हो, त्यांचा सल्ला अगदी योग्य आहे. शारीरिकदृष्ट्या मी आता अशक्त आहे, त्यामुळे मी जास्त शारीरिक कष्ट घ्यायला नको, स्वतःला त्रास करून घ्यायला नको. परंतु पहा, या दिवसामध्ये मी खूप बिझी आहे. सोमवारपासून ते रविवारपर्यंत मी बिझी असतो, मी खूप कामामध्ये असतो. खरं म्हणजे मला रिटायर होऊन सुद्धा 12 वर्ष झाली. मी नुसतं आराम करायला पाहिजे नाही का? पण नाही, प्रभू जर सेवा देत आहे तर मी सेवा ती करत राहणार. पहा, या दिवसांमध्ये सुद्धा मनीला, फिलिपिन्स या देशामध्ये जाण्यासाठी मला प्रभूनं संधी दिली. अनेकांना ही संधी मिळत नाही, परंतु प्रभूनं मला ही सेवेची संधी दिली आहे आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे संधी देत असतो. त्या संधीचा उपयोग आपण प्रभूच्या सेवेसाठी, प्रभूच्या कार्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी करत आहोत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. मला कधी कधी फार आश्चर्य वाटतं. अनेक जण आहेत, रिटायर झाल्यानंतर काय करायचं हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो. टाईमपास कसा करायचा, वेळ कसा घालवायचा हा फार मोठा प्रश्न असतो. माझ्यासमोर आणि माझ्यासारखे सेवा करणारे यांच्यासमोर हा प्रश्न असतो की वेळच कमी पडतो, इतकं काम करायचं आहे पण वेळ पुरत नाही, म्हणून रात्री मला रेकॉर्डिंग करावं लागतं. आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये डॉक्टर अनुपमा उजगरे आहेत, त्यांच्याविषयी मी मागच्या वेळेस सांगितलं. आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो की या दिवसामध्ये सुद्धा त्या इतक्या प्रवास करतात. त्या नागपूरला गेल्या, रणरण त्या उन्हामध्ये सुद्धा नागपूरचा किल्ला पाहायला त्या गेल्या. आणि त्यांनी सांगितलं की नागपूरमध्ये त्यांनी 6 पुस्तकांचं काम पूर्ण केलं. तर त्यांचा कामाचा जो आवाका आहे तो थक्क करणार आहे. आणि अशी अनेक उदाहरणं आमच्यासमोर आहेत नाही का, की जे अतिशय ज्येष्ठ आहेत वयानं, ते अतिशय कामामध्ये असतात. त्याउलट मला आश्चर्य वाटतं, काही काही तरुण मंडळी आहेत, ते आपला वेळ असाच फुकट घालवत असतात. ते कोणती क्रिएटिव्ह गोष्ट करत नाहीत. पण सेवेची संधी नेहमीच असते. फक्त पैसा मिळाला तरच मी सेवा करेन हा विचार जर आपण दूर केला ना, तर सेवेच्या अनेक संधी आहेत. तर या अनेसिमाविषयी बोलताना 11व्या वचनामध्ये पौल असं म्हणतो, तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे. मग पौल स्वतः अतिशय कष्ट करणारा होता, उद्योगी होता, शांत बसणारा नव्हता. आणि अनेसिमाविषयी सुद्धा तो चांगली साक्ष देतो की तो अतिशय उपयोगी आहे. ही इज अ व्हेरी युजफुल पर्सन. एखादी व्यक्ती भरपूर जेव्हा काम करते तेव्हा आपण त्या व्यक्तीला म्हणतो कामाचा माणूस. अजितदादा पवार यांच्याविषयी असं म्हटलं जायचं नाही का, हा कामाचा माणूस आहे. पुष्कळदा सकाळी 7 वाजता ते अनेक ठिकाणी भेटी द्यायचे आणि जे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील ते सगळे घाबरून जायचे. त्यांच्याबरोबर त्यांना पण पळावं लागायचं. जे खूप काम करणार आहेत ना, त्यांच्यामुळे दुसऱ्यांना पण त्रास होतो. कारण दुसऱ्यांना पण कामं करावं लागतात. जर एखादा अधिकारी अतिशय वक्तशीर असेल, वेळेमध्ये येत असेल, तर बाकीच्यांना पण वेळेवर यावं लागतं. एखादा अधिकारी अगदी मन लावून काम करत असेल तर त्याच्याबरोबर काम करणाऱ्या इतरांना सुद्धा अगदी मनापासून काम करावंच लागतं. त्यांना कामामध्ये हायगाय करून चालत नाही. मला असं वाटतं पौलाचं जीवन पाहूनच अनेसिमसुद्धा तसा झाला होता की तो आता उपयोगी झाला होता, पौलाच्या, फिलेमोनाच्या सुद्धा. आणि ह्या सगळ्या गोष्टी अनेसिमाविषयी सांगितल्यानंतर मग आता 12व्या वचनामध्ये पौल म्हणतो की त्याला
म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे. काय जबरदस्त साक्ष आहे ही. पाऊल असं म्हणतं की माझा प्राणच मी तुला देत आहे. माझ्या प्राणालाच पाठवलं आहे. आता यामध्ये पाऊलाचं आणि अन्यासिमचं नातं किती सुंदर बहरत गेलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. हा अन्यासिम कोण होता? एक गुलाम होता. पळून गेलेला गुलाम, गुन्हेगार, तुरुंगामध्ये होता. तो तुरुंगामध्ये सडला असता, त्याचं जीवन अंधकारमय झालं होतं. परंतु पाऊलाच्या द्वारे त्याचं परिवर्तन झालं. त्याच्या जीवनाचा आमूलाग्र बदल घडून आला. मला असं वाटतं कदाचित पाऊलाच्या रेकमेंडेशनमुळेच त्याची सुटका पण झाली. आणि आता पाऊल त्याला फिलेमोन, त्याचा जो मालक आहे, त्याचा धनी आहे, त्याच्याकडं पाठवत आहे. आणि त्याच्याकडं पाठवत असताना पाऊल असं म्हणतो मी माझ्या प्राणालाच तुझ्याकडे पाठवतोय. पाऊलाचं आणि अन्यासिमाचं नातं इतकं घट्ट झालं होतं. त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी इतकं प्रेम, इतका जिव्हाळा होता की जणू काही तो त्याचा प्राण झाला होता. माझ्याविषयी असं कोणी बोललेलं मला आठवत नाही, किंवा मी कोणाविषयी असं बोललेलं मला माहीत नाही की मी माझ्या प्राणालाच तुझ्याकडे पाठवतोय. मग कदाचित आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयी, आपले आईवडील, आपले बहीण भावंड, आपली मुलं, पती पत्नी यांच्याविषयी आपल्याला प्रचंड प्रेम असतं. आणि ते जेव्हा आपल्यापासून दूर जातात तेव्हा आपल्याला फार दुःख होतं, नाही का? विशेषतः भारतामध्ये मुलगी जेव्हा लग्न करून जाते आणि ती पाठवणे जी असते ते अतिशय दुःखदायक, वेदनादायक असते. ज्या मुलीला इतके वर्ष आपण सांभाळलेलं आहे त्या मुलीला आता आपल्याला निरोप द्यायचा आहे. ती दुसऱ्या घरामध्ये जाणार आहे आणि आईवडिलांना असं वाटतं की आपला प्राणच आपण देत आहोत की काय. कदाचित असे शब्द आईवडील जावयाला म्हणत नसतील, परंतु त्यांच्या मनामध्ये हा विचार असेल, नाही का, पहा आमचा प्राणच आम्ही तुझ्या हातात देत आहोत. तर अशा प्रकारचं हे नातं, याचा अनुभव आपण घेतला आहे का? आता पहा, पाऊलाचं आणि अन्यासिमाचं रक्ताचं काही नातं नव्हतं. खरं म्हणजे ते पूर्वी एकमेकांना ओळखतही नव्हते, परंतु येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते जवळ आले. पाऊलानं प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता अन्यासिमला सांगितली. त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला, पश्चाताप केला, आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं आणि तो आता एक नवीन उत्पत्ती झाला आहे. आणि आपल्या जीवनाचं परिवर्तन झाल्यानंतर त्यानं पाऊलाची सेवा केली आहे, पाऊलाची काळजी घेतलेली आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये अतिशय सुंदर असे नातं तयार झालेलं आहे. मी विचार करतो की अशा प्रकारे सेवेमध्ये आमचं एकमेकांशी नातं असतं का हो? आमच्या बायबल स्टडीमध्ये कोतवाल आंटींनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला सेविकेंविषयी. आणि ह्या दोन्ही सेविकांना त्या पुष्कळ वर्षांपासून अगदी फार चांगल्या ओळखतात, पण त्या दोन्ही सेविका एकमेकांचा स्वीकार करायला तयार नव्हत्या. एक सेविका त्यांना असं म्हटली, ती जर येणार असेल तर मी येणार नाही. आणि दुसऱ्या सेविकेविषयी बोलताना सुद्धा तिनं सुद्धा असेच उद्गार काढले, नाही नाही, ती जर त्या ठिकाणी असेल तर मला त्या ठिकाणी यायला आवडणार नाही. वा, इतका द्वेष सेवक एकमेकांचा करतात. आणि आम्ही सर्वांनी त्याचा अनुभव घेतला, नाही का, की कोणते दोन सेवक एकमेकांशी प्रेमाने राहत नाहीत, वागत नाहीत. मी असं बोलताना ऐकलेलं आहे की आमच्या कॉलेजचे जे मुलं आहेत ते जेव्हा सेवक होतात तेव्हा एकाच कॉलेजची दोन्ही मुलं एकत्र सेवा करू शकत नाहीत. त्यातला कदाचित एक ज्युनियर असतो, एक सिनियर असतो, आणि हा जो सिनियर असतो तो नेहमी ह्या ज्युनियर सेवकाला त्रास देत असतो. आणि आपण हे पाहत आहोत समाजामध्ये, ख्रिस्ती समाजामध्ये, चर्चेसमध्ये, संस्थांमध्ये, की जे मोठ्या पदावरचे सेवक असतात ते जे आपल्यापेक्षा कनिष्ठ स्तरावर काम करतात त्यांचा आदर करत नाहीत, त्यांच्यावर प्रेम करत नाहीत, आणि त्यांचे कधीच अशा प्रकारचे जवळीकीचे संबंध नसतात. पुष्कळदा ते एकमेकांचा द्वेष करतात. कधी एकदा हा रिटायर होतो आणि माझी सुटका होईल अशा प्रकारे कदाचित एखादा ज्युनियर सेवक म्हणतो. तर अशा प्रकारे सेवक एकमेकांचा आदर करत नाहीत. परंतु पाऊलाचं जीवन पहा, तो फिलेमोनाचा आदर करतो,
तो अनेसिमाचा आदर करतो. अनेसिमाविषयी बोलताना तो म्हणतो, मी माझ्या प्राणालाच तुझ्याकडे पाठवतो. मग किती मोठं आव्हान आहे ना आमच्यासमोर. माझ्या जीवनामध्ये असं कोणी असेल का की ज्याच्याविषयी मी म्हणू शकेन की मी माझ्या प्राणालाच पाठवते. नातेवाईक सोडून, कुटुंबीय सोडून, विशेषतः आपल्या सेवेमध्ये कोणी आहेत का? होय, मित्रासाठी असतात. काही कॉलेजचे मित्र, शाळेचे मित्र किंवा एकत्र काम करणारे मित्र, इतकी घनिष्ठ मैत्री असते की एकमेकांसाठी काहीही करायला ते तयार होतात. ती एक वेगळी बाजू आहे. परंतु मी सेवेविषयी बोलतो की सेवेमध्ये अशा प्रकारचे नातेसंबंध आम्हाला आढळतात का? आणि ही अतिशय दुःखाची गोष्ट आम्हाला हे कबूल करावं लागेल की 2 सेवक एकत्र सेवा करू शकत नाहीत. आणि ही फार वाईट साक्ष आज समाजामध्ये आहे, नाही का? आणि मग अनेसिमाविषयी अधिक कौतुक त्याचं करताना पाऊल म्हणतो 13व्या वचनामध्ये, सुवार्तेमुळं मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते. मग पाऊलाच्या या पत्रामध्ये, फिलेमोनाच्या पत्रामध्ये आपण 3 व्यक्ती पाहतो. एक पाऊल, दुसरा फिलेमोन, तिसरा अनेसिम. आणि या 3 व्यक्तींसभोवती या पत्राचा सगळा मजकूर फिरतो आहे. आणि या 3 व्यक्तींचं दर्शन आम्हाला जे होतं ते फार सुंदर आहे. पाऊल देवाचा अतिशय उत्तम सेवक होता, अतिशय विद्वान होता, नम्र होता, अभ्यासू होता, आवेशी होता. फिलेमोन स्वतःच्या घरामध्ये मंडळी भरवत होता आणि प्रभूची सेवा तो अत्यंत विश्वासाने करत होता. कदाचित तो फार चांगला व्यवसाय करत असेल, तो भरपूर पैसा कमवत असेल, परंतु तरीसुद्धा मंडळीमध्ये तो आपली जबाबदारी अतिशय विश्वासूपणे पूर्ण करत होता. आणि मग अनेसिम, जो पळून गेलेला गुलाम ज्याचं आता परिवर्तन झालेलं आहे, जो आता पाऊलाची सेवा करत आहे, त्याच्याविषयी बोलताना पाऊल असं म्हणतो की तू माझी सेवा करायला पाहिजे, त्याच्याऐवजी तो माझी सेवा करत आहे आणि मला असं वाटलं की ती सेवा चालू राहावी. पाऊल कदाचित हाऊस अरेस्टमध्ये होता, म्हणजे तो घरामध्येच बंदिवान होता, त्याला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. आणि अनेसिम त्याच्या घरामध्ये एक कदाचित त्याला दिलेला एक सहकारी होता, नोकर होता. त्याचं परिवर्तन झाल्यामुळं पाऊल आता त्याला फार महत्त्वाचं स्थान देतो, त्याला बंधू म्हणतो, भाऊ म्हणतो. आणि पाऊलाची सेवा अनेसिम करत आहे आणि त्याची तुलना फिलेमोनाबरोबर करून फिलेमोनाला पाऊल म्हणतो, तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी अशी माझी इच्छा होती, पण मी ते करणार नाही. आणि त्याचं कारण पुढे तो सांगतो. आता पहा, पुन्हा एकदा मला आपल्याला विचारू द्या. आपण पाहतो मंडळांमध्ये, ख्रिस्ती संस्थांमध्ये अनेक लोक सेवा करत असतात. एक जर मुख्य त्या ठिकाणी पाळक असेल, सेवक असेल, तर तो कोणत्याही सेवकाविषयी असं म्हणू शकेल का, जर रिप्लेसमेंट करायची झाली तर मी अनेसिमाची निवड करेल, अशा प्रकारे आपल्याला धैर्यानं, धाडसानं बोलता येईल का? तशा प्रकारचे व्यक्तिगत परस्पर संबंध मंडळीमध्ये, ख्रिस्ती संस्थांमध्ये आहेत का, की तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स की माझ्याऐवजी मी याला पाठवलं तर मला काही काळजी करायचं कारण नाही, तो फार चांगलं काम करेल, किंवा माझ्या सेवेसाठी जर दुसरं कोणी आलं तर मला काही प्रॉब्लेम नाही, तो माझी चांगलीच सेवा करेल, माझी चांगली काळजी घेईल, याची मला खात्री असेल. अशा प्रकारचं सुंदर वातावरण ख्रिस्ती संस्थांमध्ये, ख्रिस्ती मंडळांमध्ये आम्हाला पाहायला मिळालं तर किती चांगलं होईल, नाही का? परंतु पाऊल काय म्हणतो, तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, यासाठी की तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा. या वचनामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, पाऊल असं म्हणतो, तुझ्या संमतीशिवाय मला काही करायचं नाही. पण पाऊल त्या काळातला फार मोठा असा सेवक होता. आजच्या जगामध्ये कदाचित तो पोप प्रमाणे होता किंवा बिशप प्रमाणे होता. फार प्रचंड मोठा अधिकार त्याला होता. आणि हा एक पळून आलेला गुलाम त्याच्याविषयी तो बोलताना फिलेमोनाला म्हणतो
की तुझ्या संमतीशिवाय मी काय त्याला ठेवणार नाही, तू मला संमती द्यायला पाहिजे. फिलेमोनाचा सुद्धा तो आदर करतो. फिलेमोनाचा जो काही अधिकार आहे तो मान्य करतो. आणि अशा प्रकारची प्रवृत्ती आमच्यामध्ये असणं किती महत्त्वाचं आहे, नाही का? सेवेमध्ये आम्ही एकमेकांचा अशा प्रकारे आदर करायला शिकलो आहोत का? की पुष्कळदा आम्ही एकमेकांचा अनादर करतो. आणि तुझ्या संमतीशिवाय मला हे करायचं नाही असं सांगताना पाऊल म्हणतो की कारण तुझा उपकार जुलमाने केल्याप्रमाणे नसावा. सेवेमध्ये जबरदस्ती नाही. जरी आपण सेवेमध्ये अधिकार असला तरी सुद्धा तो अधिकार जबरदस्ती करण्यासाठी तो अधिकार वापरायचा नाही. मी जबरदस्ती करणार नाही, तू मनापासून करणार असेल तर मी ते मान्य करेन. अशा प्रकारे पाऊल फिलेमोनाशी बोलत आहे. एका ठिकाणी पाऊल आहे अत्यंत उच्च शिक्षित, मंडळीमध्ये त्याचं फार मोठं स्थान आहे, अनुभव आहे, अधिकार आहे. त्यानंतर फिलेमोन आहे की ज्याच्या घरामध्ये मंडळी भरते, तो सुद्धा मंडळीचा एक वडील आहे. आध्यात्मिक रीतीनं तो उच्च स्थानावर आहे. त्याचा अभ्यास असेल, त्याचा अनुभव असेल. आणि मग अनेसिम, जो पळून गेलेला गुलाम, जो आता ख्रिस्ती झालेला आहे, ज्याचं जीवन बदललेलं आहे. अशी 3 व्यक्तिमत्व आपल्याला फिलेमोनाच्या पत्रामध्ये पाहायला मिळतात. आणि मग पुढे 15 आणि 16 वचनामध्ये पाऊल बोलताना असं म्हणतो, कदाचित तो तुझ्यापासून यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की त्यानं युगानयुग तुझं व्हावं, किंवा नेहमीसाठी कायमचं तुझं व्हावं, असा त्याचा अर्थ आहे. पण ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या फार आनंददायी होत्या असं नाही. अनेसिम पळून गेला होता. फिलेमोनाचं आणि त्याचं कदाचित भांडण झालं असेल, त्यांच्यामध्ये गैरसमज झाले असतील, एकमेकांवर राग असेल, आपल्याला माहीत नाही. परंतु पाऊल काय म्हणतो, तो यासाठीच तुझ्यापासून वेगळा झाला होता की त्यानं कायमचं तुझं व्हावं. पहा, हे इतकं सुंदर पवित्र आत्म्याचं कार्य आम्हाला या तिघांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. अनेसिम फिलेमोनापासून दूर गेला होता. कोणत्या कारणामुळे दूर गेला आपल्याला माहीत नाही, परंतु तो फिलेमोनापासून दूर निघून गेला होता. परंतु पवित्र आत्म्यानं पुन्हा त्यांना एकत्र आणलं. आणि अनेसिमाचं जीवन आता बदललेलं होतं. आणि हा बदललेला अनेसिम आता फिलेमोनाकडे आला आहे. पण फिलेमोनासाठी किती आनंदाची गोष्ट आहे ना, की जो गुलाम पूर्वी पळून गेला होता, ज्यानं बंड केलं होतं, आपल्या धनाची आज्ञा मोडली होती, तो आता बदललेला आहे. आणि पाऊलाच्या रेकमेंडेशनमुळं तो आता फिलेमोनकडे येत आहे. पण फिलेमोन पाऊलाचा फार आदर करत होता. फिलेमोनावर पाऊलाचे फार उपकार होते. तो त्याचा आध्यात्मिक बाप, आध्यात्मिक गुरु होता. आणि म्हणून पाऊलाचा शब्द तो मान्य करणारच होता. पाऊल त्याला हे समजावून सांगत आहे की जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं. रोम 8:28 आपण देवाचं वचन वाचतो, नाही का, की विश्वासणाऱ्यांसाठी सर्व गोष्टी कल्याणकारी होतात. आणि फिलेमोनाच्या आणि अनेसिमाच्या जीवनामध्ये हे झालं होतं की जरी ते एकमेकांपासून दूर गेले होते, ख्रिस्ताच्या प्रीतीमुळे ते आता एकत्र येत होते. त्यांचा समेट होणार होता आणि एकमेकांबरोबरचं त्यांचं नातं फार सुंदर होणार आहे, ज्याच्याविषयी 16 वचनामध्ये पौल सांगतो. पण कधीकधी आमच्या जीवनामध्ये काही कठीण प्रसंग, दुःखद प्रसंग घडतात आणि आम्ही प्रश्न करतो की देवा, तू हे का घडू दिलंस? माझ्या जीवनामधून ही व्यक्ती का दूर जावी? परंतु देवाची त्यामध्ये सुद्धा योजना असते. देव आमच्यासाठी जे काही करतो ते नेहमीच चांगल्यासाठी असतं. आमचं कोणत्या प्रकारे नुकसान व्हावं ही देवाची इच्छा नसते. काही गोष्टी आम्ही गमावतो, पण त्यामध्ये सुद्धा देवाची इच्छा असते की आम्हाला अधिक आशीर्वाद मिळावा. आणि हे कदाचित स्वीकारण्यासाठी फार कठीण आहे. परंतु जर आपण आपला भरोसा पूर्णपणे देवावर ठेवला, आपण पूर्णपणे देवाला समर्पित झालो, अधीन झालो, तर आपण निश्चित त्याचा अनुभव घेतो की माझ्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टी कल्याणकारकच होतील. आणि जे विश्वासणारे आहेत ते याचा अनुभव नेहमी घेतात. आपण याचा अनुभव घेतला आहे का? आणि मग शेवटी 16 वचन फार मोठं आहे.
आपण थोडक्यामध्ये पाहायचा प्रयत्न करूया. त्यानं म्हणजे अनेसिमानं आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठाई याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा. सुवार्तेचं कार्य हे इतकं अद्भुत कार्य आहे ना की संपूर्ण जणू काही व्यवस्था त्यामध्ये बदलून जाते. पाऊल असं म्हणतो, आता अनेसिम तुझ्याकडे येणार आहे. हो, तो गुलाम आहे, पण तो आता गुलामापेक्षा दासापेक्षा श्रेष्ठ, तो आता तुझा बंधू झाला आहे. तुझा बंधू म्हणून, भाऊ म्हणून तो तुझ्याकडे येत आहे. पण ख्रिस्तामध्ये हे नवीन नातेसंबंध तयार होतात. या जगातील लोकांच्या दृष्टिकोनातून, जगाच्या दृष्टिकोनातून आम्ही काही असो, कोणी असो, परंतु ख्रिस्तामध्ये एक नवीन नातेसंबंध मंडळीमध्ये तयार होतात. आणि मंडळीचं हे अत्यंत सुंदर असं चित्र आहे. एक पळून गेलेला गुलाम ज्याचं परिवर्तन झालेलं आहे पौलाच्या द्वारे, जो स्वतः बंदिवान आहे, तो आता अनेसिम गुलाम परत आता आपल्या धनाकडे येत आहे. आणि त्याची शिफारस करताना पाऊल असं म्हणत आहे, तो दासापेक्षा श्रेष्ठ, तो आता तुझा बंधू झाला आहे. पण केवळ ख्रिस्ताच्या द्वारे हे परिवर्तन होऊ शकतं. केवळ येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे अशा प्रकारचे नातेसंबंध निर्माण होऊ शकतात. आणि हे देवाचं कार्य आहे. आज देव अशाच प्रकारे संपूर्ण जगामध्ये कार्य करत आहे. देवाची इच्छा आहे की माझ्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे समेटाचं कार्य सदैव होत राहावं. दररोज जे आमच्यापासून दुरावलेले आहेत ते आमच्या जवळ यावेत अशी देवाची इच्छा आहे. आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत का? शेवटी पाऊल असं म्हणतो, तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठाई याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा. तो अधिक आणि अधिक प्रिय असावा. तो तुझ्यासाठी अत्यंत मौल्यवान असा आहे. देहदृष्ट्या आणि प्रभूच्या दृष्टीने, म्हणजे जगिकदृष्ट्या, कारण तो तुझा गुलाम होता, दास होता, तो आता परत आलेला आहे. तुझा दास म्हणूनच राहणार आहे. तो तुझ्या घरामध्ये तो सेवक म्हणून राहणार आहे. परंतु ख्रिस्तामध्ये एक नवीन नातेसंबंध म्हणून तो तुझा बंधू झाला आहे. आणि पाऊल आता फिलेमोनाला म्हणत आहे, तो तुला अधिक प्रिय असावा. आणि हे फार मोठं आव्हान आहे. फिलेमोनाच्या अंतःकरणामध्ये काय विचार चालू असतील मला माहीत नाही, पण तो कदाचित त्याला हे स्वीकारण्यासाठी फार कठीण होतं. पण तो ख्रिस्ताच्या प्रीतीमुळं या गुलामाचा सुद्धा स्वीकार करण्यासाठी तो तयार झालेला आहे. आणि पहा, देव किती अद्भुततेने कार्य करतो ना. आम्ही देवाचे शत्रू होतो, परंतु देवानं ख्रिस्तामध्ये आमचा समेट घडवून आणला. आणि त्याच प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो की हा पळून गेलेला गुलाम आता आपल्या धन्याकडे परत आलेला आहे आणि त्यांचा समेट झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील कार्य, त्याचं बलिदान, त्याचं सुंदर चित्र पौलाच्या फिलेमोनाला लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला आढळतं. ही जी समेटाची सेवा आहे देवामध्ये आणि आमच्यामध्ये, ती समेटाची सेवा आम्हाला एकमेकांसाठी करायची आहे. आणि आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे आव्हान आहे. ज्यांनी आमच्याविरुद्ध गुन्हा केलेला आहे, ज्यांनी आम्हाला दुखावलेलं आहे, त्यांना क्षमा करून त्यांचा स्वीकार करण्याची आमची तयारी आहे का? आपण प्रार्थना करूया की देवानं आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं कार्य करावं की आम्ही सदैव प्रभूमध्ये, ख्रिस्तामध्ये एकमेकांचा स्वीकार करू आणि आम्ही एकमेकांसाठी अत्यंत प्रिय असे बंधू आणि बहिणी होऊ. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो, कारण की आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस. प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकांशी बोललेला आहेस, हा आम्हाला विश्वास आहे. आम्ही यावर अधिक मनन करावं आणि प्रभू आपलं समर्पण आम्ही पुन्हा नव्यानं तुला करावं. तू आमच्याबरोबर ज्या प्रकारे समेट केला त्या प्रकारे आम्ही इतरांबरोबर समेट करावा, यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर.
समेटाची सेवा तू आमच्यावर सोपवलेली आहे, त्याविषयी आम्ही गांभीर्यानं विचार करावा, प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करावा. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आम्ही तुला विनंती करतो प्रभू, आज तू त्यांची भेट घे, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्या सर्वांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही तुला विनंती करतो की त्यांचं इथून पुढील जीवन अधिक आशीर्वादित कर. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर, त्यांची तू काळजी घे. आणि प्रभू, त्या सर्वांचा उपयोग तुझ्या साक्षीसाठी, तुझ्या कार्यासाठी होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव. आणि पुन्हा एकदा तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी तू आम्हा सर्वांना एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो. आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतो, ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेला नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. चला तर प्रियजनो, आजची उपासना संपुष्टात आली आहे. आता ही उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली असेल तर मग तो आशीर्वाद इतरांनाही द्या. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.